श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 25 जुलै म्हणजेच शनिवारी आली आहे देवशयनी आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी. वर्षभरातील 24 एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो. असे म्हटले जाते की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते. लाखो वारकरी पंढरपुरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदुमून जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू 4 महिने योग निद्रेत जातात आणि या काळाला चातुर्मास म्हणतात, ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात. या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते. या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि देव प्रसन्न होतात. ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात. सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने, त्याला जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात. यामुळे जीवनात स्थिरता येते आणि शांती येते. या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुख शांती समृद्धी आणते. संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. या वर्षी देवशयनी एकादशीच्या दिवशी अनेक दुर्मिळ आणि शुभ योगांचा संयोग जुळून येत आहे, जसं की अमृतसिद्ध योग, शिववास योग, ब्रह्मयोग, इंद्रयोग आणि पुष्य नक्षत्रावर सूर्य व उच्च राशीतील गुरु यांचा संयोग. या योगांमुळे या दिवशी केलेले जाणारे प्रार्थना आणि उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होणार आहे. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येकाने आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणार आहे. आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत. तर हा आंब्याच्या पानांचा उपाय आपल्याला कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तुम्ही एकादशीचं व्रत करत नसतील तरी सुद्धा तुम्हाला आवर्जून आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचं व्रत हे करायचं आहे, कारण या दोन्ही एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या 24 एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. स्नान केल्यानंतर यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे. हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा घ्यायचा आहे. त्यानंतर पिवळी फुलं, पिवळी फळं श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची. त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस. आता
तुळशीचे तुम्ही पत्र अर्पण करू शकतात किंवा तुळशीचा हार बनवून तो सुद्धा अर्पण करू शकतात. आपण तुळशीचं पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही पूर्ण करण्याकरता आपल्याला प्रार्थना करायची. असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. विठ्ठलाचे अभंग किंवा आरती करून घ्यायची आहे. तसेच आषाढी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवणसुद्धा करून घ्यायचं आहे. गोडाचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे. अशा रीतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती अनुकूल राहण्यासाठी झाडे आणि वनस्पतींची पूजा केली जाते. हिंदू धर्मात काही झाड आणि वनस्पती आहेत ज्यांना देववृक्ष मानले जाते. या वृक्षांची पूजा केल्याने देवी देवतांची कृपा प्राप्त होते. आंब्याचे झाड मंगळाचे कारक आहे. आंब्याचे झाड हे मेष राशीचे कारक मानले जाते. म्हणूनच आंब्याच्या पानांचा शुभ कार्यात वापर केला जातो. आंब्याच्या पानांशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही. आंब्याच्या झाडाला साक्षात महादेवांनी वरदान दिलंय की ज्या घरामध्ये आंब्याच्या झाडापासून किंवा आंब्याच्या पानांपासून काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे. आंबा हे समृद्धीचे, संपत्तीचे आणि विपुलतेचे प्रतीक आहे. तसेच आंबा हे बजरंगबलीचे प्रिय फळसुद्धा आहे. आणि ज्या घरामध्ये आंब्यापासून काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या जातात त्या घरावर विशेषतः बजरंगबलीची कृपाही होत असते. अशा घरावर कोणत्याही प्रकारची वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही. कळशामध्ये आंब्याची पानं ठेवली जातात जी लक्ष्मी प्रतीक मानली जातात. म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला आंब्यांच्या पानांचा हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा. तर हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याभर पावसाचं पाणी लागणार आहे. पावसाचं पाणी हे गंगा समान पवित्र असतं. म्हणूनच आपल्याला एक तांब्याबरोबर पावसाचं पाणी घ्यायचं. त्याचबरोबर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा तयार करून घ्यायचा. त्याचबरोबर 2 अगरबत्ती आपल्याला घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या आंब्याच्या झाडाजवळ. आंब्याच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. अगरबत्तीने झाडाला ओवाळून घ्यायचं. त्यानंतर जे पावसाचं पाणी आहे ते आपल्याला आंब्याच्या झाडांना अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला आंब्याच्या झाडाला 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला आपला उजवा हात जो आहे तो आंब्याच्या झाडाला स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे. कारण आंब्याचं झाड हे दैवी वृक्ष आहे. अनेक देवी देवतांचा आंब्याच्या झाडामध्ये वास असतो. त्यानंतर आपल्याला आंब्याच्या झाडाची 7 पानं ही तोडायची आहेत. आता एकादशीच्या दिवशी कोणत्याही झाडाची पानं किंवा फांदी ह्या तोडल्या जात नाही किंवा फुलंही तोडली जात नाही. म्हणून तुम्ही काय करू शकता, आदल्या दिवशी तुम्ही आंब्याची 7 पानं तोडून घरी आणू शकतात किंवा तुम्ही अगदी झाडाखाली खडून पडलेली जी पानं असतात त्या पानांपैकी 7 पानं घेतली तरीही चालणार आहेत. आता ही पानं आपल्या घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला या पानांना स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला हळदीने एक टिपका हा काढून घ्यायचा. हळदी लावल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि आपलं जर कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. आता ह्या 7 आंब्याच्या पानांपासून आपल्याला एक तोरण हे तयार करून घ्यायचे. त्यानंतर हे तोरण जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरण लावल्यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा घराच्या आत प्रवेश करू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. हा उपाय आपण वर्षातून फक्त एकदाच करू शकतात. कारण या उपायामध्ये आपल्याला पावसाचं पाणी हे वापरायचं असतं. ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांचं तोरण लावलं जातं मुख्य प्रवेशद्वारावर त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते. कारण साक्षात महादेवाने आंब्याच्या झाडाला वरदान दिले की ज्या घरामध्ये आंब्याच्या पानांपासून किंवा आंब्यापासून काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर अखंड लक्ष्मीची कृपाही होणार आहे. आणि माता लक्ष्मीची
कृपा झाल्याने आपलं सातपुड्यांचं दारिद्र्य हे नष्ट होतं, आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असेल, घरामध्ये कायम भांडणं, कटकटी, कलह होत असतील, आजारपण येत असेल, तर तुम्हाला काय करायचं, ग्लासभर पावसाचं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला एक आंब्याचं पान ठेवायचं आहे आणि हे ग्लासभर पाणी जे आहे ते आपल्याला काही वेळाकरता आपल्या देवघरामध्ये ठेवायचं. त्यानंतर हे पाणी तिकडनं आपल्याला उचलायचं आहे आणि असं हे जे जल आहे ते आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचं आहे आणि शिंपडायचं आहे. त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला हे जल जे आहे ते शिंपडून घ्यायचं आहे. आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्यावर सुद्धा आपल्याला हे जल जे आहे ते शिंपडून घ्यायचं. असं हे जल आपण संपूर्ण घरामध्ये, त्याचबरोबर आपल्या घरातील मुख्य प्रवेशद्वारावर आणि आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावर शिंपडल्यामुळे आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष असतात, अलक्ष्मी असते, ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.